मित्रांनो, स्वराज्यासाठी प्राण देणं म्हणजे काय हे जर कुणाकडून शिकायचं असेल तो मावळा होता कोंडाजी फर्जत. जंजिरा उडवण्यासाठी गेलेला शिलेदार, पण शेवटी त्यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. कोंडाजी पकडले गेले आणि सिद्धीच्या कौर्याला सुरुवात झाली. त्यांचे हात ज्या हातांनी दारुगोळ्याच्या पोटाराला स्पर्श केला होता तेच हात निर्दयपणे कापले गेले. अरे, कोंडाजींना तोफेला बांधण्यात आलं आणि एका क्षणात त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे उडाले. नगारखान्यावर त्यांचं मस्तक टांगण्यात आलं आणि त्यांच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्यावर झाला. दर्या रक्ताळला आणि मराठ्यांच्या हृदयात ज्वाला पेटली. जे साथीदार सापडले त्यांचीही निर्दयपणे हत्या झाली. मराठे कापले गेले, पण स्वराज्याचा ज्वालामुखी जागा झाला होता. अरे, ज्या धडाक्याची वाट पाहत होते राजे, त्याऐवजी कोंडाजीच्या बलिदानाचा आवाज त्यांच्या कानावर पडला. चौताळला छावा, क्षणात आदेश झाला, तोफा सज्ज करा. आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफेतून अग्निवर्षाव सुरू झाला. गोळे धडाधड सुटू लागले, जंजिरा हादरू लागला, नगारखाना कोसळला. सिद्धीचे महाल जमीनदोस्त झाले. एक एक गोळा जणू कोंडाजींच्या बलिदानाचा बदला घेत होता. सिद्दी खैरत खान आणि सिद्दी कसम खान जीव मुठीत घेऊन पळू लागले. हे संभाजीराजे आता थांबणार नाहीत हे त्यांना कळून चुकलं होतं. जंजिरा जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता, पण ऐनवेळी दर्या सिद्धीच्या बत्तीला धावून आला. समुद्राला भरती आली आणि मराठ्यांनी मागे सरकावे लागले. पण थांबतील ते संभाजीराजे कसले? मराठ्याचा जन्म तोफांच्या गडगडात आणि विजांच्या कडकडात झाला आहे. आगीशी खेळणारे आम्ही पाण्याला घाबरून मागे हटणार नाही. आणि त्या क्षणी राजांच्या मनात एक विलक्षण युक्ती चमकली, जशी प्रभू श्रीरामांना सुचली होती. हा दर्या अडवता येईल का? आदेश झाला, समुद्रात पूल बांधा. कापसाच्या गाठी, लाकडाचे उंडके आणि भले मोठे दगड दर्यात टाकले जाऊ लागले. मराठे समुद्रालाच आव्हान देत होते. पण मित्रांनो, हा पूल पूर्ण झाला का? संभाजी महाराजांनी खरंच जंजिरा जिंकला का? की इतिहासाने पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं? हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा भाग, छत्रपती शिवशंभू भक्त भाग 27. जय भवानी, जय शिवराय.